हॅलो यूट्यूब फॅमिली, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता सॅटर्डे आणि सॅटर्डे संडेचा मिक्स हा ब्लॉग आहे आजचा. तर आज आरूला सुट्टी होती कारण 4 सॅटर्डे होता. सो मग आम्ही डीमार्टला गेलो आणि आरूच्या पप्पाने आम्हाला सोडलं डीमार्टला, त्यांचं काम होतं सो ते गेले कामाला. त्यानंतर मग आम्ही दोघीच होतो आणि डीमार्टमध्ये पण गर्दी होती. सो मी विचार केला की मी नाही शूट करत आहे, पण ती बोलली की मी शूट करेन तुझं. त्यामुळे ती ट्रॉलीमध्ये मस्त बसून असं शूट घेत होती. थोडंफार तिने शूट घेतलं माझं. तर मी तर कडधान्य वगैरे घेत होती कारण आता पावसाळा पण चालू आहे, त्यामुळे भाज्या एवढ्या काय फ्रेश मिळत नाहीत आमच्या इकडे. तर त्यामुळे विचार केला यावेळेस कडधान्य जास्त घ्यायची आणि वेगवेगळ्या प्रकारची घ्यायची. आणि मी ते ना खूप टाईम झालं बारीक जी चवळी असते ती शोधत होते, कारण मोठी चवळी मला भेटली पण मला बारीक चवळी घ्यायची होती, तर ती मला भेटतच नव्हती. मी फायनली मोठीच घेतली. त्यानंतर काही सुट्ट्या गोष्टी घ्यायच्या होत्या, डाळी किंवा हिरवे मूग, त्यासाठी मी थांबली होती, गर्दी होती तिथे. तर मला कमेंटमध्ये तुम्ही हेही सांगा की सुट्टे जे डाळी असतात किंवा जे कडधान्य ठेवलेले असतात ते घ्यायची की जे बंद पॅकेटमध्ये घ्यायचे, तर हे मला नक्की सांगा की कोणतं चांगलं पडेल घ्यायला. आणि त्यानंतर वरती थोडासा फेरफटका मारला. घ्यायचं तर काय नव्हतं, पण तरी पण मॅन्डेटरी आहे ना थोडंसं फिरणं, काही नवीन कलेक्शन आहे का किंवा काही नवीन भांडी वगैरे आहेत का. आणि घ्यायचं नसेल तरी पण इथं मला फेरी मारायला आवडतंच की नवीन काही कलेक्शन आलेत का किंवा ग्लासचे कंटेनर काही नवीन व्हरायटी आहे का. आणि ना डीमार्टमध्ये आल्यानंतर एक गोष्ट ना माझ्या अजिबात लक्षात येत नाही की टाईम कसा जातो. आणि आजकाल ह्याही गोष्टी आवडायला लागलेत की चला घरासाठी काहीतरी बघायचं आहे किंवा भांडी बघायची आहेत. आधी असं नव्हतं ना, लग्न झाल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला आपण चेंज होतो आपण ह्या गोष्टीमध्ये, की आपण घराच्या शॉपिंगसाठी किंवा होम डेकोर ह्या गोष्टी आपण जास्त बघायला जातो. तसं आधी नसतं की आधी आपण स्वतःसाठी बघत असतो कपडे किंवा इतर गोष्टी. पण लग्न झाल्यानंतर बघा हा एक फरक असतो की आपण घराचा विचार करू लागतो किंवा घरात काय पाहिजे किंवा घरात काय घेतलं पाहिजे, काय नवीन आहे या गोष्टी शोधू लागतो. आणि बघा तुमच्यापैकी पण काही जणांना सहमत असतील माझ्या या बोलण्याशी. त्यानंतर बिलिंगसाठी लाईनमध्ये उभं राहिलो, साहित्य घेतलं, घरी आलो. त्यानंतर घरी आल्यानंतर ना ही गोष्ट रिसीव झाली होती. तर ना मी मिशोवरून आरूसाठी हे हुला हूपची जी रिंग असते ना ती मागवली होती. साईडच्या स्टेशनरीमध्ये किंवा शॉपमध्ये जाऊन बघितलं आम्ही तर काही भेटली नाही, मग ऑनलाईनच मागवली मिशोवरून. अगदी छान क्वालिटी आहे, रफ टफ. आणि त्यानंतर रिसीव झाल्यानंतर ना आम्ही दुपारी आलो, तर दुपारपासून संध्याकाळपर्यंत ती प्रॅक्टिस करत होती. तिला येत नव्हतं अजिबात, पण त्यानंतर संध्याकाळनंतर बघा अगदी व्यवस्थित ती करायला लागली. तिला खूप दिवसापासून इच्छा होती की मम्मी प्लीज मला हे घे, कारण ती रील वगैरे बघायची छोट्या मुलांच्या ना, तर त्यामध्ये हे व्हिडिओज यायचे. मग स्कूलमध्ये पण ती बघितलेलं कोणाचं तरी ॲन्युअल डेच्या वेळेस. मग तिची इच्छा होती की मला सुद्धा हे ट्राय करायचं आहे आणि मला खरंच घेऊन ये, जर तू हे घेतलंस ना तर मी मोबाईल कमी बघेन, अशी लाडीगुडी वगैरे लावायची चाललीच होती. मग मी पण विचार केला की चला काहीतरी अशा ॲक्टिव्हिटी मुलांना जमल्या पाहिजेत. सो मागवलं मी ऑनलाईन, अगदीच 120ला वगैरे आहे हे. तर मी याचीसुद्धा ना लिंक तुम्हाला कम्युनिटी पोस्टला देईन. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट केलं. दुसऱ्या दिवशी संडे होता, तर हा संडेचा व्लॉग आहे इथून पुढे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला ना आम्हाला बाजारला जायचं होतं, मार्केटमध्ये बाजूलाच बाजार बसतो. तर त्याआधी ना असं काहीतरी खायची इच्छा होती, चहा तर स्किपच करायचा होता. म्हटलं थोडंसं हेल्दी व्हर्जनमध्ये आपण काहीतरी बनवू. सो थोडंसं मिल्कशेक टाईप असं बनवत होते मी. हेल्दीच हा शेक म्हणू शकतो आपण. त्यासाठी इथे मी बनाना घेतला, त्यानंतर मध जे चणे असतात ना फुटाणे ते, आणि त्यासोबतच दूध आणि थोडंसं ड्रायफ्रूट्सची पावडर असेल तर ठीक आहे, किंवा ड्रायफ्रूट थोडेसे. तर हे सर्व ना मिक्सरमधून बारीक करून ना हा शेक इतका छान लागतो आणि खरंच हा हेल्दी आहे. ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनी तर हे घेतला पाहिजे रोज. आणि लहान मुलांना पण आपण हा देऊ शकतो. तर इथं मी आरूला पण देणार होते, त्यामुळे मी गुळाचा वापर केला. नंतर विदाऊट गूळसुद्धा हा व्यवस्थित लागतो, कारण मध आहे याच्यामध्ये, बनाना आहे, त्यामुळे जे स्वीटनेस असतो तो आहे याच्यामध्ये. पण आरूला गोड लागतं, त्यामुळं मग मी थोडंसं गूळ वापरला इथे, जे क्यूब असतात गुळाच्या. आणि छानपैकी दोघींनी एन्जॉय केला हा शेक. खरंच खूप खूप छान लागतो हा, तुम्ही नक्की ट्राय करा. मे बी याच्या आधीसुद्धा मी ना शॉर्ट व्हिडिओ शेअर केला आहे याची रेसिपी शेकची, तर तोही तुम्ही नक्की जाऊन बघा. त्यासोबतच आपल्या चॅनलवरती ना खूप साऱ्या कंटेंटचे जे व्हिडिओज आहेत ना तर ते तुम्ही बघा. आवडत असेल तर लाईक करा, त्यासोबतच कमेंटही करा, कारण तुमच्या कमेंट्समुळं ना थोडासा उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि जे कोणी व्हिडिओ बघते ना तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा, जेणेकरून थोडंसं तुमचा सपोर्ट जो आहे ना तो व्हिडिओ करण्यासाठी खूप मोटिवेशन देऊन जातो.
सो नक्की सारे व्हिडिओ चेक करा. त्यासोबतच तुम्ही मला सजेशनही देऊ शकता की मी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवले पाहिजेत किंवा माझे बनवलेले व्हिडिओ तुम्हाला कोणते टॉपिक माझे आवडतात हेही सांगत चला. कारण मी तेवढी परफेक्ट नाही आहे, पण परफेक्शन हे ना हळूहळू येत असतं आपल्यामध्ये. कोणीही ते परफेक्ट नाही आहे, पण रोजच्या ज्या अनुभवातून किंवा एक्सपिरियन्समधून जे काही मिळते ना त्याच्यामधून माणूस मला वाटते की परफेक्ट बनत जातो. आणि आधी मला काहीच येत नव्हतं, व्हिडिओ कसा बनवायचा किंवा कॅमेरा फेस करायलासुद्धा कॉन्फिडन्स नव्हता. पण ह्या गोष्टी जमायला लागल्यात हळूहळू. एडिटिंग कसं करायचं नॉर्मल माहिती होतं, पण आता अँगल्स कसे घ्यायचे किंवा काय बारीक सारीक गोष्टी आता थोड्याफार जमायला लागल्यात. अजूनही प्रो होऊ शकतो यामध्ये, फक्त कन्सिस्टन्सी हवी. त्यासोबतच रोजची जे प्रॅक्टिस हवी ती तर खूप गरजेची आहे. आणि आत्ता ना यूट्यूबवरती व्हिडिओ करणं खरंच खूप सोपं झालं आहे. कारण ना AI किंवा ChatGPT यामुळे ना खरंच खूप हेल्प होते व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्हीही जर विचार करत असाल ना व्हिडिओज बनवण्याचा आणि जर तुम्हाला सुचत नाही आहे की आपण काय टॉपिक घ्यावे किंवा कशी स्क्रिप्ट म्हणजे असावी, काय बोलावं, तर ना तुम्ही ChatGPTला हे सर्व प्रश्न विचारू शकता आणि पूर्ण तुम्हाला तुमचं जे काही उत्तर आहे ते ChatGPT देते. आणि अजून काय हवं आहे ना, फक्त आपल्याला मेहनत करायची व्हिडिओ काढण्यासाठी आणि एडिटिंगसाठी. सो तुम्ही नक्कीच विचार करू शकता कंटेंट क्रिएशनचा, कारण खूप सोपं झालं आहे आता. आणि AIमुळे सुद्धा व्हिडिओ जनरेट आपण करू शकतो. जर कोणाला फेस दाखवायचा नाही, विदाऊट फेस आपण AIवरती व्हिडिओ जनरेट करू शकतो आहे. जर यावरची तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्की शेअर करेन तुमच्याशी. सो असा काही शेक दिसतो आहे आणि तयार आहे आणि अगदीच हेल्दी आहे हे. सो नक्की तुम्हीही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा जर तुम्ही ट्राय केलं आहे तर. त्यानंतर घरातली जी काही छोटी कामं होती ती उरकली आणि त्यानंतर आम्ही बाजारला गेलो आणि उसाचा रस प्यायची इच्छा झाली, त्यामुळे उसाचा रस घेतला. आणि अशी बाजूलाच खेळण्याचा एक स्टॉल होता, तर तिथे पण तिचा हट्ट की मला इथली खेळणी घे. दरवेळेस जाईल तेव्हा तिला खेळणी बघायची आहेत, खेळणी घ्यायची आहेत, नवीन काय आलं आहे का बघायचंच आहे, उभं राहून बघायचंच आहे. घरामध्ये एवढी खेळणी तरी पण हवंच, नवीन काहीतरी हवंच. तुमची मुलं अशीच आहेत का? त्यानंतर घरी आलो आणि जो काही भाजीपाला आणला होता ना तर तो व्यवस्थित धुवून किंवा साफ करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा होता कंटेनरमध्ये. तर असा काही भाजीपाला मिळतो अजिबात फ्रेश नाही वाटत मला तर. पण ऑप्शन काहीच नसतो, कारण आठवडी बाजार हा बसतो संडेला आणि आठवड्याभरासाठी जे काही लागेल कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर हे तर खरंच गरजेचं आहे. त्यामुळं ह्यासोबतच काही थोडंफार भाजीपाला मी घेऊन येते आणि त्यासोबत कडधान्य तर असतातच. आणि रताळी छान मी आणली होती, छान भेटली होती मला. आणि ही ना गावठी जी वांगी असतात ना ती आहेत. तर एकजण घेऊन बसली होती आणि छान फ्रेश होती ती वांगी, म्हणून मी घेतली. कारण या वांग्यांचं ना भरीत खूप छान बनतं. त्यासोबतच अशी काही कोथिंबीर मिळाली होती आणि मिरच्या घेतल्या थोड्याफार आणि त्यासोबतच कोरडा खाऊ.